आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. या सांग ना पटकन, काय करायचं आपण? काय करायचं? काहीतरी करून आत्याला थांबवायला पाहिजे. चल लवकर, बसलायस काय तू? चल. आत्या तर गेली, आता काय करायचं? आय डोंट नो, पण ठीक आहे, आपण ऍटलिस्ट विक्रमला या इव्हेंट मध्ये सीन क्रिएट करण्यापासून थांबवलं. हो ऍक्च्युली, नाहीतर दादा वहिनीचं आणि आपल्या कंपनीचं नाव खराब झालं असतं. तेच ना. ठीक आहे, जाऊ दे, जे होईल ते बघू आपण. चल परत. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर जागीरदार. थँक्यू. तुम्ही आता आमच्या ऍपचे फेस आहात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच ताई मॅडम. तुमची तब्येत बरी नसतानाही तुम्ही इथे आलात, सो नाईस ऑफ यू. रिली मॅम, तुम्ही शेवटच्या क्षणाला येऊन या इव्हेंटची शोभाच वाढवली. थँक्यू सो व्हेरी मच. पण तुम्ही जो छान डान्स परफॉर्मन्स दिला आहे त्यामुळे आमची चॉईस अगदी परफेक्ट होती, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. सो लेडीज अँड जेंटलमॅन, पुन्हा एकदा या क्यूट आणि ब्युटिफुल जोडीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. छान झाला ना एकदम. देवा, म्हटलं प्रोग्राम छान झाला. या पूर्ण इव्हेंट खूप वेल ऑर्गनाइज्ड होता, त्यामुळे छान वाटलं मला. आता छान वाटतंय, कारण सई अगदी योग्य वेळी पोहोचली म्हणून. नाहीतर तोंड उतरलं होतं, माहिती ना आम्हाला. पण खरंच तुम्ही दोघं इतके गोड दिसत होतात एकत्र. तुमच्या जोडीला कोणाची दृष्टी नको लागायला बाई. देवा, अरे तू थँक्यू म्हणालास की नाही सईला? तुझ्या सांगण्यावरून आली ना ती. थँक्यू सई. छान झाला नाही प्रोग्राम एकदम, नाही? हो, पण तो विक्रम आलाच ना शेवटी, नेहमीप्रमाणे त्या चांगल्या कार्यक्रमात मिठाचा खडा टाकायला. हो ना, बरं झालं सईनी सगळं आधीच प्लॅन केलं होतं, नाहीतर 4 चौघांसमोर तमाशाच झाला असता. थँक्यू सई. बाबा, तुम्ही मला थँक्यू म्हणून ना पर्क करताय. अजिबात नाही, तू माझी लेक आहेस. पण आपल्या माणसाने आपल्यासाठी जर काही केलं तर त्याची आपण जाण ठेवायलाच हवी ना देवा. पण मी हे फक्त तुमच्यासाठी नाही केलंय, माझ्यासाठीही केलंय. कारण माझ्या कुटुंबाचं जर नाव खराब झालं ना तर ते मला अजिबात नाही सहन होणार. आणि आता काही करू ना, त्या विक्रमला आपण थांबवायला हवं. आणि त्या विक्रमचा खरा चेहरा जोपर्यंत सगळ्यांसमोर येणार नाही ना, तोपर्यंत तो असंच वागत राहणार आहे. तो जर आपल्या आयुष्यातून निघून गेला ना तरच आपण आनंदात जगू शकतो. पण तुम्ही काळजी करू नका. आणि आज विक्रम आपल्या तावडीत सापडलाय, त्यामुळे विक्रमकडून सत्य काय हे मी वधवून घेणारच. आणि पोलीस कंप्लेंट करणार आहे त्याची. म्हणजे माझ्यावर जे काही आरोप लागलेत ना ते आज कायमचे पुसले जातील. सई, त्या विक्रमला आपण धडा शिकवू, 100% शिकवू. कारण तो आपल्या फॅमिली बरोबर, स्पेशली तुमच्या बरोबर जे काही वागलंय, त्याने तुम्हाला जो काही विनाकारण त्रास दिलाय त्यावर चुकीचं आहे आणि त्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी. पण तो जे काही वागलाय त्याचं गिल्ट प्लीज तुम्ही घेऊ नका. या सगळ्यात तुमची खूप चूक नाही आणि हे मला आपल्या घरातल्या सगळ्यांना माहिती. हो सर, तुम्ही ना मला गोंधळात टाकताय. म्हणजे तुम्ही बोलता एक आणि वागलात वेगळंच.
जर तुमचं हेच मत होतं तर मला घरातून निघून जा असं का सांगितलं तुम्ही? हे तर कसं सांगू तुम्हाला, मी माझ्यापासून दूर गेल्याचा त्रास तुम्हाला जितका होतोय त्यापेक्षा जास्त मला होतोय. आणि जे काही केलंय ते तुमच्या चांगल्यासाठीच केलंय मी. सर, तुमच्या हे अशा शांत बसण्यामुळे ना आपल्यातले गैरसमज वाढतात, हे कळतंय का तुम्हाला? सई ऐकतेस का माझं? तू आधी घरीच आहे, मग आपण शांतपणे बोलूया यावर. हो हो, चल चल. नाही आई, मी घरी नाही येऊ शकत. हे बघा, आपल्या कुटुंबाची आणि कंपनीची इब्रत वाचवण्यासाठी मी इथे आले की नाही, आणि सगळ्यांसमोर नॉर्मल असल्यासारखं सुद्धा वागले. पण आता जर सरांचीच इच्छा नसेल तर प्लीज मला घरी येण्यासाठी फोर्स नका करू. अगं असं खरंच काही नाही. आई, ओमी, रिया, ओमी आई, हे बघ, विक्रमला अजून शुद्ध आली नसेल. आपण तोपर्यंत त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जाऊयात ना, वेळ नको वाया घालवायला, हो की नाही? ओमी, अरे खरंच वेळ वाया नको घालवायला, चल आपण निघूयात. हो वहिनी, एक ना प्रॉब्लेम झालाय जरा. आता कसला प्रॉब्लेम झालाय? ऍक्च्युली बहिणी, ते काय झालंय, मी बोल ना काय झालंय ते. सांग ना बाळा, काय झालं? ओमी बोल ना, मला टेन्शन यायला लागलंय. बोल ना पटकन काय ते. ओके, मी सांगतो. सांगतो काय, बोल ना लवकर. बाबा बोल ना ओमी, काय झालंय प्लीज सांग आता. विक्रमला आम्ही आपल्या गाडीमध्ये डांबून ठेवलं होतं आणि ती गाडी आत्या घेऊन गेलीये. याला काय अर्थ आहे? ती बिंदूक सई, ती कसा काय डान्स करू शकते देवांसोबत? कशी म्हणजे? त्याची बायको आहे, त्याच्यासोबत तर नाचणारच ती. सिरियसली तुम्ही त्या सईची बाजू घेता? मग अजून कोण बोलणार? आपल्याला कितीही आवडत नसलं तरी देवांशी तिचं लग्न झालंय हे सत्य आहे. तेच तर, का झालं त्या बिंदूक सईचं देवांशी लग्न? या प्रश्नाचं उत्तर तूच देऊ शकतेस. स्टुपिड आहेस ना तू. एवढा चांगला चान्स मिळाला होता तुला, पण तू हातचा घालवलास आणि आता परत मिळवण्यासाठी धडपड करते. मॅम, आय अग्री. झालीये माझी मेजर चूक झालीये, घोर पाप झाले माझ्या हातून. मी स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतलाय. पण त्या बिंडोक सईला, तिला गप्प बसायला काय झालं होतं? नाही, चान्स मिळाला की झाली आपली लगेच देवांशची ब्राईड.